नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा 27 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 27 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जबरदस्त या प्रकारात मोडतं. म्हणजे यांच्यामध्ये ऊर्जा आणि कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास हा बेफाम दिसून येतो. अत्यंत बेछूट अशा प्रकारची ही माणसं असू शकतात. यांचे जीवनाप्रती दृष्टिकोन सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह असतो. काहीतरी करून दाखवायची जबरदस्त इच्छा यांच्यामध्ये दिसून येते आणि त्या संदर्भात ते सतत कार्यप्रवण राहतात. जे काय करायचं ते संपूर्ण एकमताने करायचं आणि संपूर्ण ऊर्जेने करायचं हा यांचा जीवनाचा खाक्या असतो. थांबणं, वाट बघणं, विचार करणं हा प्रकार अजिबात यांच्यामध्ये दिसून येत नाही. यांच्या राहणीपणापासूनच खरं तर ह्या गोष्टी दिसून येतात. राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि आधुनिक प्रकारचं असतं. ब्रँडेड कपडे घालणं यांना पसंत पडतं. खरं तर इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं असावं, इतरांपेक्षा थोडंसं पुढे असावं हा प्रकार नंबर 1 ला राहण्याचा प्रयत्न हे नेहमीच करतात आणि तो त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात वागण्या बोलण्यापासून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो प्रकार दिसून येतो. बोलणं सुद्धा अगदी सरळ सोट असतं. जे काही गोष्टी असतील त्या अगदी टू द पॉइंट बोलणं, नेमकं बोलणं, थोडं कमी बोलतील परंतु कधी कधी दुसऱ्याला लागेल टोचून बोलणं असं होऊ शकतं. अर्थात तसं काय बोलण्याचं त्यांचं इंटेन्शन नसतं, परंतु जे त्यांच्या हृदयात असतं तेच नेमकं ओठांवर असतं. आणि अर्थातच सत्य हे कटू असतं. त्याचप्रमाणे त्यांचे वाणी ही थोडीशी तिखट वाटू शकते आणि त्याचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधावरती सुद्धा होताना दिसून येतो. अर्थात तिथे थोडंसं काम करणं गरजेचं आहे, कारण तुमच्या वाणीने साधारणतः तुमची जी इमेज आहे ही बघितली जाते, परंतु त्याची यांना काही तमा नसते. जे काय करतील ते सरळ सरळ करतील आणि बिनधास्तपणे करतील. मगाशी सांगितल्याप्रमाणे उच्च लोक उची पसंत ही जी गोष्ट आहे ही यांच्यामध्ये अगदी चपखलपणे लागू बसते. यांची स्वप्न ही जबरदस्त असतात, लार्जर दॅन लाईफ असतात. यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून खरं तर तुम्हाला जाणवणार नाही की यांची स्वप्न किती मोठी आहेत, परंतु स्वप्न मोठी असतात. त्यांनी स्वप्न पूर्ण करता संपूर्ण डेडिकेशन, संपूर्ण समर्पण, संपूर्ण मेहनत करायची तयारी यांची असते. मेहनती असतात, गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं, महत्वाकांक्षा खूप चांगली असते आणि ती पूर्ण सुद्धा करतात. फ्रॉम झिरो टू हिरो होण्याची संपूर्ण क्षमता यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येते. खूपच या ज्या व्यक्ती असतात या कामामध्ये गुढ असतात. कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटला तर तो अगदी व्यवस्थितपणे घेतील आणि मग तो घेतला की त्याच्यासाठी 100% देऊन टाकतील. लिडरशिप क्वालिटी सुद्धा यांच्याकडे खूपच चांगल्या प्रकारची असते. एखादी गोष्ट दुसऱ्याला होत नसेल तर ते स्वतः करून दाखवतील. ही गोष्ट खूप चांगली असते. आणि हृदयाचे एकदम दिलदार असतात. ज्या काही गोष्टी करायच्या असतील तर बिनधास्त, बेफाम आणि बेछूट अशा प्रकारच्या असतात आणि यामुळे या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह दिसून येतात. शांत बसणं हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही. त्यांच्या या गुणांमुळे थोडंसं वैयक्तिक नातेसंबंधावरती त्यांचा जो बेछूट किंवा रांगडा जो स्वभाव आहे तो थोडासा त्याच्यावरती परिणाम करू शकतो. त्यामुळे वैयक्तिक जीवनामध्ये किंवा खरं तर नातेसंबंधामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये थोडंसं यांच्यासाठी गोष्टी निगेटिव्ह असू शकतात. परंतु करिअरच्या बाबतीमध्ये या ज्या व्यक्ती असतात त्या खूपच जबरदस्त दिसून येतात. कुठलंही काम करायचं मग ते घाबरणार नाही, ना परिस्थितीला घाबरणार ना व्यक्तीला. एखादं काम हाती घेतलं तर ते संपूर्ण शक्तीनिशी पूर्ण करून दाखवण्याची क्षमता यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते आणि त्यामुळेच ह्या व्यक्ती जीवनामध्ये अगदी थोड्या कालावधीमध्येच खूप मोठी उंची गाठतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते. लक्षात घ्या, इथे यांच्यामध्ये ऊर्जेचा स्तर हा जबरदस्त दिसून येतो, परंतु ती ऊर्जा सकारात्मक दिशेने किंवा योग्य दिशेने खर्च होणं गरजेचं राहील. कारण ह्या व्यक्ती अतिशय मोठ्या सुद्धा झालेल्या दिसतात किंवा अतिशय खाली सुद्धा गेलेल्या असतात. कधी कधी क्रिमिनल टेंडन्सी सुद्धा दिसून येते, कारण कोणालाही घाबरणार नाहीत, निधड्या छातीच्या असतात. त्यामुळे खरं तर थोडंसं यांची जी शक्ती आहे त्याला अनुकूल किंवा सकारात्मक अशी दिशा मिळणं गरजेचं राहील. बाकी पाहायचं झालं तर या व्यक्ती ट्रस्टवर्दी असतात. तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू शकता. ज्या गोष्टी यांच्या हृदयात असतात त्या त्यांच्या ओठावर असतात आणि ज्या व्यक्ती जशा दिसतात, जशा दाखवतात तशाच
तशाच प्रकारचे असतात. वेगळं काही नसतं. म्हणजे एखाद्याला बरं वाटावं किंवा आपलं काम व्हावं याकरता जी गोड-गोड बोलणं किंवा डिप्लोमसी जी म्हणतो, ती गोष्ट यांच्यामध्ये तशी दिसून येत नाही. या व्यक्ती असतात, याच्यावर तुम्ही अगदी सहजपणे विश्वास ठेवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. ह्या व्यक्ती बेफाम, बिनधास्त, बेछूट असतात आणि बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा असतात. त्यामुळे लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या व्याधी, उष्णतेच्या संदर्भातल्या व्याधी, पित्त प्रकृती, पोट आणि पाठीच्या संदर्भातल्या व्याधी आणि त्वचेच्या संदर्भातले त्रास हे यांना कधी ना कधीतरी होतातच. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं, हे व्यक्तिमत्व जर का तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलं, तर त्यांच्याबरोबर तुम्हाला इंटरॅक्ट करणं सोपं जाईल. माफ करणं हा सुद्धा स्वभाव यांच्यामध्ये खूप चांगला असतो. जर का तुम्ही कुठल्याही प्रकारची चूक केलेली असेल, तर यांच्याकडे माफी मागितली, तर ते तुम्हाला लगेच माफ करून टाकतील आणि परत मग तुम्ही केलेल्या चुकी हे परत तुमच्यासमोर बोलणारे नाही. ही गोष्ट खूप वेगळी आहे, परंतु ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. एकंदरीत मोकळं-ढाकळं, बिनधास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण तुम्हाला संधी मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. खास करून एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. त्यामध्ये तुमची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. यामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 27 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.